तर पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर आपला जीव मुठीत घेऊन हॉटेल चालकांनी जसंच्या तसं आपलं हॉटेल सोडलं आणि त्याच हॉटेलमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। पहलगामच्या बैसरन भागामध्ये जेव्हा गोळीबार झाला त्यावेळेस एक घटना देखील झाली, ती म्हणजे सिलेंडरची। या भागामध्ये मोठा हल्ला झाला, त्या भागातील आजूबाजूला मोठ्या प्रमाणात सिलेंडर टाकण्यात आलेले आहेत। आता हे सिलेंडर का टाकण्यात आलेत या संदर्भात या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांना जेव्हा विचारलं, ते म्हटले अद्यापर्यंत आम्हाला देखील माहिती नाही। मात्र या ठिकाणचे जे लोक होते त्यांच्या या ठिकाणी छोटे छोटे शॉप आहेत, त्या शॉप मधल्या लोकांनी हे सिलेंडर फेकून दिल्याचं सांगितण्यात येतंय। कारण जर सिलेंडरला जर गोळी लागली असती आणि सिलेंडर जर फुटला असता किंवा एखाद्या मोठ्या हल्ल्यामध्ये बॉम्बच्या हल्ल्यामध्ये जरी या ठिकाणी झाला असता तर हे सिलेंडर फुटले असते आणि सिलेंडर फुटल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाली असती। मात्र या ठिकाणी सध्या जर आपण विचार केला तर जो भाग आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आता बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि जी माहिती मिळते हा जो कॅम्प आहे ह्या कॅम्पच्या भागामध्येच समोरचा जो मोकळा भाग आहे ज्या ठिकाणी हा अटॅक झाला होता त्या ठिकाणी साधारण 100 ते 200 जे लोक आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि समोर जर पाहिलं आपण तर हा मोकळा